नमस्कार मित्रांनो, आज माझा 1781वा नॉनस्टॉप दिवस. आज रनिंगच्या प्रवासासाठी 32 सभासद उपस्थित होते आणि यांचा आज आम्ही वॉर्मअप घेतला. वॉर्मअप घेत असताना विविध प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीने आज एक्सरसाइज घेण्यात आलेली आहे आणि थोडासा रिमझिम पाऊस असल्यामुळे चिखलही रस्त्यावर झाला होता, तरीही मुलांनी नकार न देता व्यायाम मनापासून केला आणि करण्याचा प्रयत्न करत होते. यामध्ये आम्ही रस्त्यावर मस्त चिखलात लोळण्याचा आनंद देखील आम्ही घेतलेला आहे. यामध्ये आपण पाहू शकता की सर्व लहान 5.5 ते 16 वयोगटापर्यंत सर्व मुले मुली रोज नित्यनेमाने सकाळच्या 6 वाजता रनिंगच्या प्रवासासाठी उपस्थित राहत असतात. यामध्ये आम्ही सिटअप देखील घेतलेला आहे. सिटअप सर्वांचा आवडीचा व्यायाम आहे. ज्यावेळेस मी स्वतः त्यांना करून दाखवलं, मग त्यानंतर मुलांनी देखील कशाचाही न विचार करता त्यांनी देखील आपले कपडे खराब केले आणि त्यानंतर आम्ही ती लाईन करून रनिंग करण्यासाठी निघालो. रनिंग करत असताना मुलांना शिस्तमध्येच रनिंग करणे व स्लो पळणे हे सांगून त्यांना पळवले होते. दीदी, आज तू थोडीशी लेट झाली. तुला आजच्या प्रवासाबद्दल काय वाटते? आज कसा आपण व्यायाम केला? मला आज लेट झाल्यानंतर म्हणजे मी तिथे एक जीप आहे त्याच्या पुढं तिथं व्यायाम घेत होते नाना. तिथं व्यायाम अर्धा झालता आणि पुढचा राहिला होता थोडासा. तोपर्यंत मी तिथं पोहोचले. तिथं राहिलेला व्यायाम केला आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे तिथं लाईन केलं आणि तिथून रनिंग करत शेवटपर्यंत पोहोचलो. आणि त्याच्यानंतर मग आता नाना इथं सगळ्यांना विचारता येईल. कसं वाटलं आजचा व्यायाम तुला? छान वाटलं. काय सांगशील, कसा वाटला? तर सांगायचं म्हणलं तर पाऊस होता 2 दिवस. पावसामुळं बऱ्याच मुलांनी सुट्ट्या काढल्या होत्या. ती कसं आज पूर्णपणे नानांनी म्हणजे काढून घेतलेली आहे. दोन दिवसाच्या व्यायामाची ही अवस्था पाहू शकता आमची. पूर्णपणे म्हणजे चिखलाने वगैरे घाण झालेलं आहे, एवढा व्यायाम केलेला आहे. आणि मला वाटलं थोडा लेट झाला, पण मी बरोबर टायमावर आलो. त्याच्यामुळे मी आज शूज पण नाही घालून आलेलो बस. आणि जर मुलांचा व्यायाम घेतला तर त्यांची बुद्धी वगैरे चांगली चालू शकते. हेच सांगायचं म्हणलं तर जे आत्तापासूनच जे स्ट्रॉंग झाले पाहिजे, नंतर गेल्यानंतर गुडघ्याचा वगैरे काही त्रास झाला नाही पाहिजे. तर यांनी असं चालू ठेवलं तर मग त्यांना काही होणार नाही. आणि नानांचे पण प्रयत्न चालूच आहे, असं पण करत नाही खरं तर, पण नाना करतात ते. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. थँक्यू. खूप छान बोलला अथर्वसाठी खूप जोरदार टाळ्या वाजवा. तर अथर्वचं मला वक्तृत्व छान वाटलेलं आहे. आणि आजच्या प्रवासाबद्दल? आजचा प्रवास खूप छान झाला आणि त्याशिवाय 2 दिवस मी आलो पण नव्हतो. नानांनी आज खूप छान व्यायाम घेतला आणि व्यायाम 2 दिवस केला नाही तर नानांनी खूप व्यायाम करून घेतला आज. आणि कपडे पण खूप घाण झालेत. आणि मला आज खूप छान वाटलं. आज खूप व्यायाम केला चिखलात. आज रनिंग पण जास्त झाली. आम्ही कालच्याला 3-4 जण होतो, आज बरेच जण आहे. आज आमचं कालच्याला आम्ही इकडं जाणार होतो, पावसामुळे नाही गेलो. मग मी इकडे पाहायला आलो. आम्ही आज 30 जण आहे आणि मग नानाने आमचा व्यायाम घेतला, जोर डिप्स इत्यादी आमचा व्यायाम घेतला. आणि आम्ही आज जवळपास 30 जण आहे, सगळ्यांचा व्यायाम घेतला नानाने आज. आणि आमची अवस्था बघू शकता तुम्ही किती खराब झाली. आणि नानाने आमच्या लाईनी करून पळत आलो आम्ही टोकापर्यंत. सांगशील आजच्या प्रवासाबद्दल तू? आजचा प्रवास खूप छान झाला. नानाने आमच्याकडून आम्ही रोज सकाळीचं पळायचो आणि काल मी एक खाडा केला त्यामुळे मला जरा दुसरं झालं. पण आज पळायला आलो सकाळी. आज खूप छान वाटते. नानाने आमच्याकडून व्यायाम करून घेतला
आणि आता तुम्ही बघू शकता आमची अवस्था काय झाली. सगळ्यात वेगळा होता. 10 दिवस झालं मी येतोय, पण आजचा प्रवास सगळ्यात वेगळा होता. 2 दिवस झालं पाऊस झालता, चिखल होता, तरी नानांनी व्यायाम घेतला. नाना रोज व्यायाम घेतात. आम्ही वेळ देऊन येतो इथं. हे टाइमपास नाही केला पाहिजे, व्यायाम केला पाहिजे मनापासून. स्वतःसाठी व्यायाम केला पाहिजे एवढंच. बरोबर, टाळ्या वाजवा जोरात. स्वतःसाठी व्यायाम करणे गरजेचं. आजचा व्यायाम चांगला झाला. रोजपेक्षा आज जास्त व्यायाम घेतला, पळवलं. आज संडे म्हणून 2 दिवस मी पावसामुळे नाही आलो. आज त्याची कसरत नानांनी काढून घेतली. सांगशील? आजचा प्रवास खूप छान झाला. तुम्ही आम्हाला खूप व्यायाम करून घेतला. मागच्या रविवारी तुम्ही नदीला गेलते, यावेळेस चिखलात हे व्यायाम घेतलाय. तिथून तुम्ही ओळी करून इकडे टोकापर्यंत पळवत आणलं. सगळ्यांना पहिल्यांदा गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आज माझा कितवा दिवस आहे? 1781. म्हणजे किती वर्ष झाले मित्रांनो? किती वर्ष झाले? किती किती सुट्ट्या आहे माझ्या? किती सुट्ट्या आहे माझ्या? मोठ्यानी. तुम्ही आता 2 दिवस आले नव्हते, बरोबर? आले नाही का? नव्हते आले? काय आलता? पाऊस. पाऊस आला. बापरे, पाऊस आल्यावर माणसं येत नाही. पाऊस आला तर तुम्ही काल 2 दिवस जेवले का नाही? का जेवले? का जेवले तुम्ही? पाऊस आला होता ना? पाऊस आला होता ना? पाऊस आलता तर तुम्ही आले नव्हते, तर मग जेवायचं पण नव्हतं. मी तुम्हाला काय म्हणलेलं आहे याच्या आधी पण काय तुम्हाला सांगितलेलं आहे? भले तुम्ही इथं नाही आले, काय इथं नाही आले, पण घरी तुम्ही हा थोडासा बेसिक व्यायाम करू शकता का नाही? बेसिक व्यायाम करू शकता का नाही? काय करायचे? उड्या मारायच्या, हाताचा व्यायाम करायचे, पायाचा व्यायाम करायचा, बाकी काही करायचं नाही. मी काय म्हणलं, तुम्हाला यायची गरज नाही. तुम्ही महिनाभर या, 2 महिने या, 3 महिने या, वर्ष या, 2 वर्ष या, 3 वर्ष, जोपर्यंत वाटतंय तोपर्यंत या. पण मला काय म्हणायचे, जे इथं शिकवतोय आपण ते तुम्ही घरी पण केलं पाहिजे, इतरांना पण शिकवलं पाहिजे. बोलायचं नाही, बरोबर आहे का नाही? मग त्याच्यामुळे आता जरी सुट्टी जरी मारली तरी घरी व्यायाम करायचा. दुसऱ्या दिवशी आल्यावर मला काय सांगायचं? नाना मी व्यायाम काय. जर ज्या दिवशी मी तुम्हाला आधीच सांगितलं, ज्या दिवशी तुम्ही व्यायाम करणार नाही त्या दिवशी 1 टायमाचं जेवण जेवायचं नाही. चालेल का? मी आधीच काय सांगितले, ज्यावेळेस तुम्ही जेवण करता, तुम्ही शरीरासाठी जेवण करता, कारण की तुम्हाला ताकद मिळण्यासाठी. व्यायाम पण ताकद मिळवतो, व्यायामामध्ये पण ताकद आहे. ज्यावेळेस आपण व्यायाम करू त्यावेळेस आपल्याला काय होतं? ताकदच मिळते. हा, ताकदच मिळते ना. तरी चांगलं वाटतंय की बाबा तुम्ही सगळेजण येत आहे. आणि दुःख याचं पण वाटतंय की तुम्ही हसताय, बोलताय. मला आवडत नाही यार. हसा तिथं हसा ना यार. आणि जिथं रडायचं तिथं रडा, हसायचं तिथं हसा, मस्करी करायची तिथं मस्करी करा. ज्यावेळेस आपण व्यायाम करतो ना, हे लय मनापासून करायचं. मी लय मनापासून शिकवत असतो. मला असं वाटतं की बाबा माझ्यातून जाऊन तुम्ही समजा महिनाभर जरी शिकले, तुम्ही जरी दुसरे, आता आमच्या सोजवल इथे, सोजवल पहिला हसत होता, पण हसत असल्यामुळे मग मी काय केलं, ग्रुप सोडला होता. ग्रुप सोडल्यानंतर माझ्या परत 2-3 जण. पण मला सोजवलसाठी खरंच चांगलं वाटलं होतं की बाबा त्यांनी 10-15 मुलं तयार करून तो आणायचा प्रयत्न केला, पण ती मुलं त्याच्यासोबत टिकली नाही. सोजवलसाठी खरं टाळ्या वाजवा. कारण की माझा काय उद्देश आहे, एक शिकला. आता शिक्षक शिकले, ते शिक्षक झाले, ते काय करतात? अनेकांना शिकवण्याचं काम करतात. मग तुम्ही पण काय करा, एक शिक्षक व्हा, स्वतः एक शिक्षक व्हा. पहिलं स्वतः शिका. स्वतः शिकल्यानंतर काय करा, तुमच्या आजूबाजूला जी मुलं आहेत, आता ही तिथे एक असते, अजून ही एक, अजून ही एक, एकीमुळे या 2-3 तयार झाल्या का नाही, हे महत्वाचं आहे. की बाबा ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडणार आहे त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, एकत्र ग्रुप करायचा आहे. बरं, एकत्र ग्रुप करत असताना सोजवलसाठी परत एकदा टाळ्या वाजवा तुम्ही. ज्यावेळेस त्यांनी ग्रुप केला होता, परत ग्रुपने सोडला, तरी तो एकटा आहे ना, रात्रीचा तो प्रवास करत होता, तुम्हाला नित्यनियमाने तो टाकत होता. फक्त मला सोजवलं एवढंच सांगायचं, ज्यावेळेस आपण इथं हे करतोय ना, ते आपण मनापासून केलं पाहिजे. आणि प्रवास कधी थांबवायचा नसतो. तर आता ते थांबले, थांबायचं नाही. कारण की कधी कोणाच्या भरोश्यावर राहायचं नाही. बसा खाली सगळे.
कुणी कोणाच्या भरोश्यावर राहायचं नाही. कारण की कसं असतं तुम्हाला सांगतो, आता व्यायाम पण आपण एकटंच करणार आहे का? आता आपण म्हणणार आहे नाही बाबा माझे पप्पा व्यायाम करतील माझं शरीर चांगलं राहील, नाही ना. त्याच्यामुळे स्वतः आत्मविश्वास लय महत्वाचा आहे. आत्मविश्वास असेल, जिद्द असेल, मेहनत असेल तर तुम्हाला यश नक्की मिळतं. आजचा व्यायाम करण्याचं कारण की बाबा जे तुमचं बालपण आहे आमच्या बालपणासारखं नाही आहे. आज तुम्हाला टेलिव्हिजन म्हणजे मोबाईल आहे, त्याच्यानंतर गाड्या पण आहेत, त्याच्यानंतर तुमच्याकडं मोठे मोठे टी व्ही आहेत. आमच्या वेळेस या गोष्टी मग आम्ही काय करायचो, जास्त मैदानी खेळ खेळायचो. पुढं सूरपारंब्या खेळ, विट्टू दांडू खेळ, गोजरावरणी खेळ, पुढं क्रिकेट खेळ. आणि क्रिकेट खेळत असताना पण आम्ही ना खूप अशा काट्या क्रिकेट खेळायचो. आता सगळे मैदान सोपे. आज आपण हे जे शूज पाहतोय, चपला पाहतोय, त्यावेळेस चपला वगैरे काही नव्हत्या. मग मी जे तुम्हाला जे व्यायाम शिकवतोय ते मी काय करतोय की तुम्हाला त्याच्यात आनंद पण मिळाला पाहिजे आणि तुमच्या शरीराला पण कुठेतरी शरीराला पण त्याचा उपयोग झाला पाहिजे. ठीक आहे. आता मी सांगतोय की बाबा जिथं आपण व्यायामाने ते घरच्यांना सांगायचं की बाबा आमच्या आहारामध्ये थोडासा बदल झालाच पाहिजे, जरा फ्रूट वगैरे खा. ठीक आहे. फ्रूट खायचे. सानू काय खाणार? फ्रूट खायचे, त्यानंतर पालेभाज्या खायच्या. ठीक आहे ना. कोणाला कशाचा जरी त्रास होत असेल तर मला पहिले सांगायचं की बाबा आमचे हे दुखत आहे. मग त्याच्यामुळं मी त्याला म्हणेन की बाबा तू जास्त व्यायाम करू नको. ठीक आहे. आता प्रवास छान होता ना, त्याच्यापेक्षा पण आपण अवघड घेणार आहे. ठीक आहे. आपण आताची फक्त काय करतोय, हा पाया करतोय. आपल्याला अजून बेस तयार झाला ना आपला, आपण पुढे हे करू. फक्त माझं एवढंच म्हणणे आहे, 1 या 2 या 3 या 4 या 5 या किंवा 100 जरी आले तरी आपल्याला काय करायचंय, प्रत्येकाने मनात विचार करायचा आपल्याला सुट्टी मारायची. सुट्टी मारली तरी आपण घरी व्यायाम करायचा. बरं, सुट्टी कधी मारायची? ज्यावेळेस आपण कुठं गावाला गेलो त्यावेळेस. बरोबर का नाही? 1781 दिवस करत असताना मला पण भरपूर अडचणींना सामोरे जावं लागले. त्या अडचणींना सामोरे जात असताना मला पण असं कुठेतरी दुखणं आलं होतं किंवा मी गावाला गेलो होतो. दुखणं आलं तरी मी प्रवास असा रोज थांबवलाच नाही. दुखणं आलं तरी मी माझं 1 किलोमीटर तरी करायचं घराच्या घरात. मी काय केलेलं आहे, मनात काय केलेलं आहे, जिद्द ठेवलेली आहे आणि मला माझा आत्मविश्वास आहे. ते मला आहे ना ज्यावेळेस हे झाले ना डोकं पित्त दुखायला लागलं, कारण की माझं जेवणात बदल होतो. कारण संडेचं काय होतं, आपण निवांत असतो ना, वेळेत जेवण वगैरे होत नाही. माझं डोकं ना 2 दिवस दुखतो. ज्यावेळेस दुखत असताना मला सगळं शांतता लागते. मी तरी पण त्याच्यात पण माझा वेळ काढत असतो. आणि गावाला जरी गेलो तरी मी तिकडे जाऊन पण आहे ना आपलं सकाळचा व्यायाम करत असतो. पण शक्यतो मी आहे ना हे चुकवत नाही, कारण की मला माहिती की मी जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत मी जगात आहे. म्हणून मी ठरवले जोपर्यंत हे माझे पाय आहेत तोपर्यंत मी व्यायाम करणार. माझे पाय जरी नसले तरी मी व्यायाम करणार. मी हे काय केलेलं आहे माझ्या मनात ठेवलेलं आहे आणि मी ते जिद्दीने आणि माझ्या आत्मविश्वासाने मी ते पूर्ण करणार आहे. तर सगळ्यांसाठी परत एकदा मी जोरदार टाळ्या वाजवा असं म्हणतो. सगळेजण वेळ देऊन येतात, त्याच्यामुळं हसायचं नाही, कोणाला उलटं बोलायचं नाही, कोणाला नावं ठेवायची नाही. प्रत्येकाने काय करायचं, ज्याचं खरं नाव दिलंय, जे आईवडिलांनी ठेवले तेच नाव घ्यायचं. आलं का लक्षात? ठीक आहे. चला उठा सगळ्यांनी. संगमोस्तीवरून आल्यानंतर आम्ही पण आमच्या नेहमीच्या ठिकाणी आलो आणि मुलांनी वड्यामध्ये खाली जाऊन भिजण्याचा आनंद घेतलेला आहे. थोडीशी मस्ती देखील त्यांनी या वड्यामध्ये केलेली आहे. त्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासासाठी म्हणजे जे शेवटचे 100 मीटर असतात तिथं आम्ही रनिंगला सुरुवात केली आणि सर्व ग्रुपने एक सोबत केली आणि मस्त त्यांनी 100 मीटर पळत पूर्ण रेषा ओलांडून आनंद घेतलेला आहे. त्यांना 100 मीटर खूप आवडत आहे.
ते स्वतः म्हणतात की आम्हाला रनिंग करायची 100 मीटर, मग ते क्रॉस करतात. आमचीच मग स्वराज आल्यानंतर सोहम, वैभवी, स्वराज, पूर्वा, आरव हे सर्वजण आले. आणि जे पाठीमागे चालत होते त्यांना मी पुन्हा एकदा परत खाली जायला सांगितलं आणि परत त्यांना रनिंग करत यायला लावलं. प्रत्येकाला बोलण्याची संधी आपण देतो आणि ती संधी जर घेत नसेल आणि जर आपण स्वतःला जर शून्य समजत असेल तर खूप दुःखाची गोष्ट आहे. मी कायम सांगतो की एक व्हायला शिका. किती शून्याच्या पुढे असेल तर त्याला किंमत असते आणि आज या मुलांनी ती शिक्षा